या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जो कार्यक्रम आपण गोविंदाच्या स्वरूपात इथे सादर करणार आहोत। आपण मंचाच्या समोर यायचं आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे आपले हक्काचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत। आणि थेट दृश्य पाहतोय वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिथे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आगमन झालेलं आहे। दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी आणि तिथल्या गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आता जांभोरी मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत आशिष शेलार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। दहीहंडीचा उत्सव आणि या संपूर्ण उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। मुंबई ठाण्यामध्ये आणि त्याचबरोबर उपनगरांमध्ये सुद्धा आपल्याला दहीहंडी उत्सवाचे कार्यक्रम पाहायला मिळत आहेत। आपण त्यांचं स्वागत करणार आहोत। त्यांची दृश्य सुद्धा आपण झी24 तासवर पाहतोय आणि आता ही वरळी मधली दृश्य आहेत। वरळीच्या जांभोरी मधल्या मैदानामध्ये दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव आपण पाहतोय आणि इथे देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। आशिष शेलार सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि या उत्सवासाठी मुख्यमंत्री आता पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा सुद्धा आपल्याला दिसत आहेत। या परिवर्तन दहीहंडी 2025 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सुद्धा केला जातोय। या मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार केला जातोय। त्यांना पगडी घालण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा त्यांना भेट म्हणून देण्यात आलेली आहे। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी वरळी जांभोरी मैदानातली ही दहीहंडी अनेक गोविंदा पथकं या ठिकाणी पोहोचलेली आहेत। त्यांच्याकडून सलामी दिली जाते आणि आता याच दहीहंडीमध्ये अनेक जण जे जमलेले आहेत, जे गोविंदा जमलेले आहेत, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। मुंबईतली सगळ्यात मोठी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलेचं एक प्रतीक म्हणून हा दहीहंडी उत्सव राज्यभरात खरं तर साजरा केला जातो। मात्र मुंबई आणि ठाण्यामध्ये उंच उंच दहीहंड्या ही खरं तर विशेष मुंबईच्या दहीहंडी उत्सवाची ओळख आहे। सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी सुरनाद गुंजला महाराष्ट्र माझा करीचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करीचा महाराष्ट्र माझा राजा
त्यानंतर हिने तिच्या आवाजात जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं आता राज्यगीत आपण सगळ्यांसमोर सादर केलं. यानंतर राणी द्विवेदी बीजेपी सचिव महाराष्ट्र पुरस्कृत शिवसागर तर वरळी जांभोरी मैदानातली ही दहीहंडी आणि देवेंद्र फडणवीस इथे दाखल झालेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आताच राज्यगीत सुद्धा झालेलं आहे. आणि दुसरीकडे आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय तर गोविंदा पथकं आता सलामी देण्यासाठी थर रचत आहेत. हे मानवी मनोरे आणि हेच दृश्य पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक मंडळी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये येत असतात आणि हा संपूर्ण दहीहंडीचा सोहळा हा कार्यक्रम आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवत असतात. ही दोन दृश्य एकीकडे आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत तर दुसऱ्या दृश्यांमध्ये गोविंदा पथक आता सलामी देण्यासाठी थर रचत आहेत. संपूर्ण मुंबई आणि ठाण्यामध्ये आपल्याला दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय.